हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही आपण सगळ्यांनी कुठल्याही सिच्युएशनमध्ये, किती वर्स्ट सिच्युएशन येऊ देत, स्ट्रॉंग कसं राहायचं ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. आपले प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी असे सिच्युएशन येतात. आता मी वेगवेगळे सिच्युएशन्स सांगते. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असे सिच्युएशन आलेले असतील आणि तेव्हा तुम्ही कसं वागलाय, आपण जरा स्ट्रॉंग असायला पाहिजे होतं का नाही हे समजून घेऊया. हे बघा, कित्येक वेळेला असं वाटते आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येतो किंवा काम खूप आहे. आपल्याला वाटते कोणतरी मदत करावी, तर कोणी आपले पार्टनरनं असेल, मुलाने असेल, आईवडिलांनी असेल, कोणी असेल. पण काय होतंय, अशा वेळी कोणी आपले मदतीला येत नाही. प्रत्येकजण त्याचे कामात असते आणि आपल्याला कुठल्या प्रकारची मदत कोणी करत नाही. काही कामाची असेल, फायनान्शियल असेल, काही मॉरल असेल. आपल्याला वाटते आपल्याला कोणतरी यावं, विचारावं, बोलावं, मदत करावी, पण कोणी येत नाही. मग अशा वेळी आपण रडत बसायचं का? नाही. अगदी कॉन्फिडेंट होऊन स्ट्रॉंग राहायचं. आय कॅन फेस एनिथिंग म्हणायचं. कॉन्फिडन्स. आणि सांगू का, असले सिच्युएशन्स आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यामुळे कसं सिच्युएशन आलं तरी आपण स्ट्रॉंग राहायचं. हे पहिलं झालं. तुम्हाला वाटते बाकी लोकांनी मदत करावी, तुम्हाला मदतीला यावं, पण कोणी येत नाही. तर कामाचं असेल, पैशाच्या वेळेला असेल, मॉरल असेल, कधी. पुढचं, काही लोक असतात तुम्हाला टोचून बोलतात, तुम्हाला घालून पाडून बोलतात. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी ह्या लोकांना दुर्लक्ष करायचं, सोडून द्यायचं. त्यांचं ते असं करणारे, त्यांचं ते धुळीत मिळतात म्हणायचं. माझे पायाचे धुळीचे समान ते म्हणायचं आणि आपण स्ट्रॉंग राहायचं. आता तिसऱ्या वेळेला अपमान करणारे लोक कितीतरी असतात. तू वेस्ट आहेस, तुला काहीच येत नाही. काही कुठल्या दृष्टीनं, तुला काय पैसे मिळवता येत नाही, तुला काय अमुक येत नाही, तुला तमुक येत नाही, काय उपयोग तुझा, असं म्हणतात. अशा वेळी त्या लोकांना इग्नोर करा, पण चॅलेंज स्वीकारा. कसं काही येत नाही, माझं मी स्ट्रॉंग लाईफ लीड करणार आहे म्हणा. आणि अंगात एक प्रकारचा रोष निर्माण होईल तुम्हाला. उलट ते अपमान केलेला आपल्याला त्यातनं आपलं चांगलंच होणार आहे. आपण स्ट्रॉंग होणार आहे असं म्हणतो ना, मी करून दाखवणार. का मला शक्य नाहीये? इवन लहान मुलांना मी सांगते, तुम्हाला आई वडील सांगतात टेबल्स पाठ करा, नाही बाबा तुमचे टेबलच होत नाही, करून दाखवा ना. 40पर्यंत म्हणतात ना, 40पर्यंत टेबल्स पाठ करा, विचारा कुठला टेबल म्हणते म्हणा, आणि रोज एकदा तर प्रॅक्टिस करत जावा. बघा काय फरक पडतो. त्यामुळे हे चॅलेंज म्हणून स्वीकारा आणि ह्यातनं तुमची प्रगती व्हायला पाहिजे. फोर्थ, फेल्युअर. कधी फेल्युअर आलं की, कशातही अपयश आलं तर तेव्हा आपल्याला खरी आपली लोक कळतात. कोण आपल्याशी कसं बोलते, कसं रिलेशन ठेवते. आपलं चांगलं असताना सगळे असतात, कुठे आपलं एका चुकलं की तेव्हा खरी खरी माणसं ओळखतात. अशा वेळी आपण स्ट्रॉंग राहायचं. आणि काही लोक असतात आपल्याला फसवतात. त्यामुळे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे, कोणावर आपण विश्वास ठेवायचा
आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही. हे सगळे आपले ग्रेट टीचर्स आहेत म्हणायचं. ह्याला आपण काही वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण आयुष्यात खूप काही शिकतोय. आणि चॅलेंजेस किती येत नाही तो आयुष्यात, भरपूर चॅलेंजेस येतात. त्यामुळे ते चॅलेंजेसमुळे आपण स्ट्रॉंग व्हायचं. आणि हे सगळं करताना का नाही आपण कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला पाहिजे. कम्फर्ट झोनमध्ये असताना बरं वाटतं हो आपल्याला. आपले आईवडील असतात, हे असतात, सगळं बघतात, आपल्याला काही कशाची काळजी नाही आहे तिथे, अगदी कम्फर्टेबल. पण तुम्ही कम्फर्ट झोनमधनं बाहेर येता, वर्कप्लेस, कामाला जाता नवीन ठिकाणी, तेव्हा आपण सगळं एक्सपोज होतो. किंवा लग्नानंतर मुलींना सासरी आल्यावर एकदम आपला पहिला कम्फर्ट झोनमधनं निघून त्या दुसरीकडे येतात. पहिल्यांदा त्यांना अवघड वाटते, पण नंतर त्यांना टच वाटते, तर त्यांचा कम्फर्ट झोन बनतो. त्यामुळे कायम कम्फर्ट झोनमधनं बाहेर येताना सुद्धा आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे. आता कधी कधी हेल्थ इश्यूज येतात बघा. कधी ताप येईल, कधी हे होईल. अशा वेळी काय होतंय, आपल्याला काही नको, कसं काय व्हायचं आपलं असं वाटते. आपल्याला खायला नको वाटते, उठून चालायला नको वाटते. अशा वेळी लक्षात ठेवा, लहान असताना तुम्हाला आई वडील मोठे सांगत होते, हा नाही बरं नाही तरी खायचं, एवढंसं खाल्लं नाही ते शक्ती कशी येणार वगैरे. आता आपल्याला कोणी सांगणारं नाही आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे थोडं थोडं तरी खात जावा, थोडं थोडं वॉकिंगला जावा. किंवा आपलं वजन वाढत असलं ते वजन आपण कसं कमी करायचं, स्वीट खायचं बंद करायचं. आता आपल्याला कोणी सांगणारं नाही स्वीट खाऊ नकोस, अमुक तमुक. त्यामुळे हे सगळं आपण जाणून घेऊन आपण स्ट्रॉंग बनायचं. आता हे सगळं करताना का नाही ऑब्स्टेकल्स खूप येतात. तुम्ही कुठे तर जायला निघता, मध्ये तुमची गाडी पंक्चर होते, असे प्रॉब्लेम्स येतात, ऑब्स्टेकल्स येतात. हे सगळे ऑब्स्टेकल आला म्हणून एकदम गळून पडायचं नाही. स्ट्रॉंग बनायचं, विचार करायचा काय करायचं, हाऊ आय कॅन ओव्हरकम इट, आणि त्यातनं बाहेर पडायचं. कधी कधी आपल्याला सडन ट्रान्सिशन पिरियड होतो. कधी लॉस होते, कधी मुलं काही अभ्यास करत नाही आहेत. अशा वेळी पण आपण स्ट्रॉंग होऊन उभं राहायचं. अनएक्सपेक्टेड एक्सपिरियन्सेस येतात कित्येक वेळेला, चांगलेही असतील वाईटही असतील, दोन्ही. चांगलं असताना नो डाऊट इट इज व्हेरी इझी, मॅनेज करायला प्रत्येकाला येते. काही अवघड असलं की मात्र गरज असते स्ट्रॉंग बनण्याची. अशा वेळी पण आपण स्ट्रॉंग बनायचं. इमोशनल डॅमेज झालं तरी नाही तर बरं करायचं आणि स्ट्रॉंग होऊन उभं राहायचं. कधी कधी आता इमोशनल डॅमेज म्हणजे काय होते माहिती आहे का. सपोज तुम्ही लग्न होऊन सासरी येता, तुम्हाला माहीत नसते. आधी आपल्याकडे कसा मुलगा मुलगी येदा बघता तेवढंच, तो नवरा ड्रंकर्ड निघतो कधी कधी. नंतर तुम्हाला कळते, तुमचं इमोशनली डॅमेज होते, तुम्हाला त्या गोष्टी आवडतच नाही आहेत. किंवा हे कशाला, एखाद्या वेळी आपल्याला खोटं बोललेलं आवडत नाही, हे आपण आधी सांगितलेलं असते. पण लग्न होऊन येताना तुमच्या घरात जी मुलगी येते ती बोलतीये तर सगळं खोटं, कशातही आपण विश्वास ठेवू शकत नाही. अशा वेळी आपलं इमोशनली ब्रेकडाऊन होतो कित्येक वेळेला. कसं काय आपल्या आयुष्यात असं झालं, आपण आधीच सांगितलं पण होतं आपल्याला खोटं आवडत नाही, खोटं बोलायचं नाही, आमच्या घरात खोटं चालत नाही. अशा वेळी सुद्धा आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आपण स्ट्रॉंग असलो तरच आपण त्यांना थोडं तरी बदलू शकतो. त्यामुळे अशा वेळी सुद्धा आपण स्ट्रॉंग होऊन उभं राहायला शिकायला पाहिजे. असं आपण स्ट्रॉंग उभं राहिलं की काय होते, आपण आपले कुटुंबाला तरी व्यवस्थितपणे उभं करतोच,
आपलं आयुष्य पण आपण व्यवस्थित करतो. आणि हे सगळं करताना आपण आपल्या आरोग्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. व्यवस्थित खाणं पिणं, तुमचं वॉकिंग म्हणा, एक्सरसाइज म्हणा, हे सगळं व्यवस्थित करत राहायचं. म्हणजे आपण स्ट्रॉंग राहतो आणि आपले पूर्ण कुटुंबाला, आपले फ्रेंड सर्कलला, आपले अवतीभोवती असणारे लोकांना पण आपण स्ट्रॉंग करतो. का म्हणजे लोकांना मग वाटते हां रिलायबल पर्सन आहे, आधार वाटतो या माणसाचं. असं आपण वागायला पाहिजे. प्रत्येकाला आपला आधार वाटायला पाहिजे. असं आपण वागायचं ना. अच्छा, हॅव ए गुड डे.